नमस्कार मित्रांनो, आज आपण एक फार गंमतशीर प्रयोग करून पाहणार आहोत. त्याचं नाव आहे डिपिंग पिन. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक टेस्ट ट्यूब. तर टेस्ट ट्यूब च्या ऐवजी तुम्ही एखादं सिरिंज घेऊन इंजेक्शनचं सिरिंज घेऊन त्यातून प्लंबर काढून टाका आणि हा जो खालचा भाग आहे हा सील करून टाका. एमसीलनी किंवा फेविक्विकनी वगैरे सील करून टाका, याच्यातून पाणी बाहेर येणार नाहीस. किंवा तुम्ही एखादी अशी ट्रान्सपरंट बॉटलही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे इन्सुलेटेड कॉपर वायर. ही साधारणपणे वाइंडिंगच्या दुकानामध्ये, मोटर वाइंडिंगची जी दुकानं असतात त्याच्यामध्ये मिळते. ही साधारणपणे मला 1 ते 1.5 मीटर लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर एक पुश बेल स्विच, तो आपण वापरतो ना बेलसाठी, कॉल बेलसाठी, तर तो पुश बेल हा छोटा आहे स्विच, पुश बेल स्विच आपल्याला लागणार आहे. नंतर एक बॅटरी, 9 व्होल्टची बॅटरी आहे किंवा पॉवर सप्लाय 9 व्होल्टचा, आणि एक पिन आहे साधी आपली आपण ऑफिसमध्ये वापरतो ती पिन आहे. आणि त्या पिनला वरच्या बाजूला मी एक थर्मोकॉलचा एक मणी किंवा बीड म्हणतात ना थर्मोकोलचा, तो लावलेला आहे, थर्मोकोलचा तुकडा लावलेला आहे वरच्या बाजूला. ठीक आहे. आणि काही वायर्स आपल्याला हे ह्याचं करण्यासाठी. तर आपण सुरुवात करूयात आणि पाहूयात डिपिंग पिन काय आहे आणि कशी काम करते. तर पहिल्यांदा कॉपर वायर घ्यायची आहे आणि टेस्ट ट्यूब किंवा सिरिंज जे काही तुम्ही घ्याल त्याच्या भोवती ही अशी गुंडाळायची आहे, अशी. आणि याचं आता मी पूर्ण वायर तुम्हाला गुंडाळून दाखवत नाही, पण अशा पद्धतीने ही वायर गुंडाळायची आहे. आणि शेवटची जी 2 टोकं आहेत ती टोकं बाजूला घ्यायची आहे, अशी 2. आणि हे जे गुंडाळलेला हा जो भाग आहे हा निसटू नये, जवळजवळ घ्यायचा ना हे गुंडाळणं, आणि याच्यावर निसटू नये म्हणून एक वरच्या बाजूला चिकटपट्टी लावून द्यायची आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला याचं सर्किट कसं आहे, हे कसं जोडायचं आहे, वायरिंग कसं करायचं हे इथे मी दाखवलंय तुम्हाला. हे असं वायरिंग आहे. 2 ही आपण इथे कॉईल तयार केलेली आहे वाइंडिंग करून याच्यावर टेस्ट ट्यूबवर. त्याच्यामध्ये इथे हा इथे स्विच लावला आहे, ही बॅटरी आहे. आणि याचं वायरिंग कनेक्शन जे आहे किंवा सर्किट डायग्राम म्हणून आपण याला, तो सर्किट डायग्राम अशा पद्धतीने आहे. आणि ही जी टेस्ट ट्यूब आहे ती टेस्ट ट्यूब उभी करण्यासाठी आपल्याला खालच्या बाजूला एखादं टोपण, एखादं बाटलीचं टोपण किंवा काहीतरी असं साधन पाहिजे की ज्याच्यामुळे ही टेस्ट ट्यूब अशी उभी राहील. एखादा लाकडाचा ठोकळा किंवा असं काहीतरी करू शकतो. तर हे मी तयार केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतोय. इथे बघा, एक टेस्ट ट्यूब उभी केलेली आहे. खालच्या बाजूला मी एक पाईपचा तुकडा छोटासा कट करून लावलेला आहे, त्याच्यामध्ये लावलेली आहे. इथे एक कॉईल लावलेली आहे. कॉईलच्या बाहेरच्या बाजूला हे चिकटपट्टी लावून कॉईल पक्की केलेली आहे. त्या कॉईलच्या 2 ज्या टोकं आहेत, ती टोकं जी असतात 2 टोकं याची, ही घासावी लागतात. कारण काय, याच्यावर कोटिंग असतं. ते कोटिंग काढून हे घासावे लागतात आणि चकचकीत करावे लागतात, तरच याच्यातून विद्युत प्रवाह होऊ शकतो, करंट वाहू शकतो. तर अशा प्रकारे हा सेटअप आपण तयार केलेला आहे. आता आपल्याला हा प्रयोग करण्यासाठी या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी भरायचं आहे. आणि ही जी पिन आहे, ही पिन याच्यामध्ये आपण सोडून घेऊयात. आता त्याला थर्मोकोलचा तुकडा लावल्यामुळे ती पिन सरळ उभी राहिली, खाली बुडत नाही आहे. कारण का, तर थर्मोकोल असल्यामुळे त्याचं वजन कमी झालेलं आहे आणि ती उभी तरंगते आहे. आता आपण याला पॉवर सप्लाय देऊ आणि ही पिन कशी डुबी मारते ते पाहूयात. म्हणून त्याला आपण डिपिंग पिन म्हटलेलं आहे. हा बघा किती मस्त डुबी मारायला लागली आहे.
डुबी 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 डुबी, मस्त आहे ना? डुबी मारणारी पिन तुम्हाला आवडलीच असेल. पण ही पिन डुबी का मारते हे आपण पाहूया. तर इथे जी कॉपर वायर मी गुंडाळलेली आहे, तांब्याची तार जी गुंडाळलेली आहे, त्या तारेमधून विद्युत प्रवाह वाहतो आहे. ज्यावेळेस मी बटन ऑन करतो त्यावेळेस हा विद्युत प्रवाह ऑन होतो आणि हा इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस ऑन होतो त्यावेळेस काय होतं, तर याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतं, विद्युत चुंबक तयार होतं. आणि विद्युत चुंबक या कॉइलमध्ये म्हणजे हा विद्युत चुंबक तयार झाल्यामुळे ही जी पिन आहे ही पिन आतल्या बाजूला ओढली जाते. तर ही जी कॉइल आहे ना याला सॉलोनॉइड कॉइल्स म्हणतात. आणि या सॉलोनॉइड कॉइल्सचे अनेक उपयोग आहेत. तर ऍक्च्युली हा प्रयोग जो आहे गंमतशीर आहे, पण आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट आणि ही जी सॉलोनॉइड कॉइल आहे, सॉलोनॉइड म्हणतात त्याला, ही काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण हा प्रयोग केलेला आहे. तर हे जे सॉलोनॉइड आहे हे बऱ्याच ठिकाणी वापरतात. उदाहरणार्थ जे वॉल्स असतात, उदाहरणार्थ तुमचा गॅस गिझर जर असेल तर गॅस गिझर चालू करताना तुम्ही नळ चालू केला की वॉल चालू होतो आणि गॅस गिझर चालू होतो. किंवा काही लॉक्स असतात, इलेक्ट्रॉनिक लॉक, त्याच्यामध्ये सुद्धा हा वापरला जातो, सॉलोनॉइड वापरला जातो. नंतर काही ऑटोमोबाईलमध्ये म्हणजे गाडीचं जे आपण काच वर खाली करतो तर किंवा गाडीचं लॉक खोलतो, इलेक्ट्रॉनिक लॉक, म्हणजे आपण की दाबली, बटन दाबलं कीचं की ते ऑटोमॅटिक लॉक ओपन होतं. तर याच्यामध्ये सगळीकडे हा सॉलोनॉइड वापरला जातो. तर हा सॉलोनॉइड कसा तयार करायचा हे आपण पुढे कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूयात आणि त्या सॉलोनॉइड पासून एखादं उपकरणही तयार करण्याचा प्रयत्न करूयात. तर तुम्हाला ही आज डिपिंग पिन जी आहे ती आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.